द हाऊस बिल्डर, घर बांधणारा गवंडी. तर या धड्याचं अर्थ आपण आता समजून घेऊया. ठीक आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. द मॅसन ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. दोन नवीन शब्द. पहिला आहे मॅसन. मॅसनचा अर्थ बघा, वन हू बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट एटसेट्रा, ज्याला आपण मराठीमध्ये गवंडी म्हणतो. आणि स्ट्रो म्हणजे मेड ग्रेट एफर्ट्स एटसेट्रा, म्हणजे कार्य उत्कृष्ट होण्यासाठी झगडणे. तर काय म्हणलं बघा, एका इमारत कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या एका गवंड्याची ही गोष्ट आहे. आपले काम अतिउत्तम आणि बिनचूक व्हावे यासाठी तो गवंडी सतत झटत असे. ठीक आहे. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. ठीक आहे. तर बघा, धड्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की बांधकाम क्षेत्रामध्ये कोणकोणत्या व्यक्ती कशा महत्वाच्या आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे. ठीक आहे. तर बघा, इथं वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला आणि अभियंत्याने इतर तपशील पूर्ण केल्याबरोबर कंत्राटदार या गवंड्याला पाचारण करत असे आणि घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवत असे. द मॅसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. आणि त्यानंतर मग गवंडी अजिबात वेळ न दवडता आपले काम सुरू करत असे. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. तो आपले काम, म्हणजे काम कशाचं काम करतो, तो बांधकामाचं, अतिशय आवडीनं आणि पूर्ण जीव ओतून करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट ऑफ वॉल, डोरवेज, आर्चेस एटसेट्रा वेअर परफेक्ट and he gave an excellent and appealing finish to whatever he built. ठीक आहे. तर बघा, तो काय करायचं ते कामामध्ये, बांधकामासाठी लागणारी सामग्री सर्वोत्तम दर्जाची आहे. भिंतीची, प्रवेशद्वाराची कमानी इत्यादीची मापे बिनचूक आहेत. तसेच आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट उत्तम, आकर्षक, सफाईदार असेल याची तो पुरेपूर खबरदारी घेत असे. ठीक आहे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ कन्स्ट्रक्शन. बघा, यामुळे काय होत असे, नव्या बांधलेल्या घराच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे अपेक्षेपेक्षा अधिक समाधान मिळत असे. ठीक आहे. डेडिकेशनचा अर्थ काय बघा मग, कमिटेड टू टास्क ऑर पर्पज, म्हणजेच अगदी समर्पक वृत्तीने काम पूर्ण करणे. ओके. एक प्रश्न विचारला इथं मग, वाय वॉज द मॅसन अ व्हेरी गुड वर्कमन. ठीक आहे. तो जो गोवंडी होता तो इतका उत्कृष्ट कामगार का होता, तर त्याचं कारण काय, तो त्याच्या कामामध्ये अतिशय मन लावून करत असे. ठीक आहे. मॅसन टेक अ गुड इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डीड इट विथ अ फुल डेडिकेशन. ओके. त्यानंतर बघा पुढे काय सांगितले मग. ओके. तर बघा, बिकॉज ऑफ द zeal, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched a good business to his contractor. पहिला नवीन कोणकोणते शब्द आलेत बघा. झील म्हणजे काय, ग्रेट इथुझिझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट, म्हणजेच आस्था. डिलिजन्स म्हणजे कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट, म्हणजेच परिश्रम. आणि परसिस्टन्स म्हणजे कंटिन्युअस एफर्ट, म्हणजेच चिकाटी. ठीक आहे. तर काय या गवंडीची वैशिष्ट्य बघा, तर कामाप्रती असलेला त्याचा उत्साह, मेहनत आणि दाखवलेल्या सातत्यामुळे या गवंड्याला खूपच मागणी असायची आणि त्याच्यामुळे कंत्राटदाराचा धंदाही तेजीत असायचा. ठीक आहे. Subsequently, the contractor recompensated the mason handsomely with a very good salary. याच्या बदल्यात त्याचा मालक काय करायचं बघा, तर
गवंड्याला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला तो देत असे. ओके. रिकम्पेन्सेट काय म्हणलं त्याचा अर्थ बघा, मनी गिवन फॉर वर्क डन, दिलेल्या कामाची भरपाई देणे. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरिटी. ठीक आहे. आणि तो जो काही पगार त्याला त्याच्या कामाचा द्यायचा तो इतका चांगला होता की तो त्याच्या कुटुंबाच्या गरजा अतिशय मोठ्या प्रमाणावरती भागवू शकत असे. त्याला कुठल्याही गोष्टीचा तुटवडा भासत नसे. ठीक आहे. ओके. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. ठीक आहे. अशा रीतीने तो गवंडी वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे काम करत राहिला अगदी आजोबा होईपर्यंत. Then he decided that it was a time to retire and spend time playing with his grandchildren. त्यानंतर मात्र आता निवृत्त व्हावे आणि उर्वरित वेळ आपल्या नातवंडासमेत खेळण्यात व्यतीत करावा असे त्याने ठरवले. Being a firm-minded person, he informed his contractor of decision to retire from house building. दृढनिश्चयी असलेल्या त्या गवंड्याने घर बांधण्याच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आपला निर्णय कंत्राटदाराला कळवला. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. ठीक आहे. दोन नवीन शब्द आहेत बघा. डिसहर्टन म्हणजे फेल्ट डिसअपॉइंटेड, नाउमेद होणे, किंवा टू नो अवेल ह्याचा काय, ऑफ नो यूज, उपयोग न होणे, व्यर्थ असणे. ठीक आहे. तर काय सांगितलं बघा मग, इतका उत्कृष्ट कारागीर आपण गमावणार या विचाराने कंत्राटदार निराश झाला आणि गवंड्याने काम सोडू नये म्हणून त्याला खूप गळ घातली, परंतु काही उपयोग झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. ठीक आहे. गवंडी आपल्या निर्णयाशी ठाम होता, त्यामुळे त्याने काम चालू ठेवण्यास नकार दिला. ठीक आहे. ओके. तर काय एक प्रश्न आहे बघा, व्हॉट सडन डिसिजन डीड द मॅसन टेक. गवंड्याने कोणता निर्णय अचानकपणे घेतला, तर टू रिटायर फ्रॉम द जॉब. ओके. ठीक आहे. तर शेवटी पॅराग्राफ काय म्हणतो बघा, फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. ठीक आहे. अखेरीस कंत्राटदाराने खास विनंती म्हणून एका सुंदर आणि सोयीच्या स्थळी एक शेवटचे घर बांधण्यासाठी गवंड्याला तयार केले. द मॅसन अग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, अनविलिंगनेस, नाखुशीने. तर काय झालं बघा, नॉट हॅपीली आयदर. तर काय झालं, गवंड्याने अगदी इच्छा नसूनही नाखुशीने तो शेवटचं घर बांधण्यासाठी तो तयार झाला. ओके. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. बांधकाम सुरू झाले. अतिशय सुरेख आराखडा बनवलेले ते घर एका खास निवडलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly. ठीक आहे. परंतु गवंडी त्या कामात आपले चित्त गुंतवू शकला नाही. त्याने अतिशय ओबडधोबडपणे, ठीक आहे, ओबडधोबडपणे आणि कसं केलं बघा काम, तर ओबडधोबडपणे आणि 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 काय म्हणलं बघा, ठीक आहे, हा, तर केअरलेसली, विदाउट इंटरेस्ट अँड डेडिकेशन. ठीक आहे. तर त्यांनी त्याचं काम अतिशय कसं केलं बघा, उबडधोबडपणे, निष्काळजीपणे आणि निरीक्षेने केलेलं आहे. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ अ व्हेरी लो क्वालिटी, बट ही डीड नॉट केअर. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. ठीक आहे. त्याने
बांधकामासाठी वापरलेले साहित्य सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले आणि कसे तरी करून त्याला ते काम पूर्ण करायचे होते आणि निवृत्ती घ्यायची होती. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा अगोदरच ते घर पूर्ण झाले. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. ठीक आहे. घराची परिस्थिती कशी बघा, तर घराचे रचना जी आहे ती अगदी उबडतोबड आहे, भिंती कमकुवत आहेत, सफाई नाही आहे, दिसायला सुद्धा अगदी ते सुमार असं ते घर आहे. एट द मॅसन डिड नॉट केअर. पण त्या गवंड्याला या गोष्टीची फिकीर नव्हती. ठीक आहे. एट द मॅसन डिड नॉट केअर. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टेड दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. ठीक आहे. पण त्या गवंड्याने त्या कंत्राटदाराला घर तयार आहे असं कळवलं आणि घराची किल्ली ताब्यात देण्यासाठी तो वाट पाहत आहे असं सुद्धा सांगितलं. ठीक आहे. ओके, तर एक प्रश्न आहे, व्हॉट वॉज कॉन्ट्रास्ट इन द वर्कमनशिप ऑफ अ लास्ट हाऊस. ठीक आहे. तर बघा, शेवटचं घराचं काम करत असताना त्या गवंड्याने कशा पद्धतीची मनस्थिती होती, तर त्यांनी जे घर बनवलं ते अगदी निष्काळजीपणे बनवलं. त्याने त्याचं मन किंवा त्याचं जे हृदय आहे या कामामध्ये गुंतवलं नाही आणि अतिशय ओबडधोबडपणे आणि निष्काळजीपणाने त्याने काम पूर्ण केलं. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर बघा आता शेवटचा पॅराग्राफ काय आहे याच्यामध्ये. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट अ साईट. ही हॅड अ फाईल ऑफ अ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड. ठीक आहे. तर कंत्राटदार त्या ठिकाणी आला, त्याच्या हातात एक फाईल व कायदेशीर कागदपत्र होती. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू कीज हाऊस कीज टू हिम. गवंड्याने नव्या घराच्या किल्ल्या त्याच्याकडे सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण कंत्राटदार घर पाहायला पुढे आला नाही. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone. ठीक आहे. त्याऐवजी हसऱ्या चेहऱ्याने त्याने हातातील फाईल घरांच्या किल्ल्यासकट गवंड्याकडे सोपवली आणि अतिशय हर्षभरीत स्वरात तो म्हणाला, काय म्हणाल बघा, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. द हाऊस इज युअर्स. आय हॅड प्लॅन इट हॅज अ गिफ्ट फॉर यू. हे नवे घर तुझ्या नावावर करणारी ही कागदपत्र आहेत. हे घर तुझे आहे. मी तुला ते भेट म्हणून देण्याचे योजले होते. ठीक आहे. प्रश्न पहिला तर आपण डिस्कस केलाच वरचा. आता लिगल डॉक्युमेंट म्हणजे कनेक्टेड टू लॉ, कायदेशीर कागदपत्र. ठीक आहे. व्हॉट शॉक अवेटेड द मॅसन. मॅसनला कोणत्या गोष्टीचा धक्का बसला की त्याला समजलं की हे जे घर आहे ती त्याच्यासाठीच बांधण्यात येणार होतं. आणि बीमिंग म्हणजे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, अगदी उज्ज्वल प्रकाशमान असं